शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, या महाराष्ट्राला 2 छत्रपती देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 100 दिवस शहीद म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाहक म्हणून जगा असा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मन आणि मनगट यांच्या जोरावरती आपण राज्य निर्माण करू शकतो हा संदेश देणारे अहिल्यादेवी होळकर. आम्हा मुलींना शिक्षण देणारे महात्मा ज्योतिबा फुले. विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वासी की. असे वयाच्या 9व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती हा किताब देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. ज्या ज्या महामानवांनी, महान स्त्रियांनी आपल्या आयुष्यातील वर्ष, वर्षातील महिने, महिन्यातील दिवस, दिवसातील तास, तासातील प्रत्येक क्षण दिला, त्या सर्व महामानवांना मी अभिवादन करते. आज कोणाची जयंती आहे? पृथ्वीवर असा एकमेव महापुरुष ज्याच्यावर किमान 1 लाख तरी गीते गायलेली आहेत, त्या युग प्रवर्तकाची जयंती आहे. असा एकमेव वकील ज्याचा वादविवाद ऐकण्यासाठी इतर जज यायचे, त्या युग प्रवर्तकाची जयंती आहे. असा पृथ्वीवर एकमेव असा मनुष्य ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधले, त्या युग प्रवर्तकाची जयंती आहे. पृथ्वीवर सर्वात जास्त पुस्तके वाचलेल्या मनुष्याची नोंद आहे, त्या युग प्रवर्तकाची जयंती आहे. याच्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथातून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली, त्या महान अर्थतज्ञाची जयंती आहे. एकमेव असा विद्यार्थी ज्याचा शाळेतला पहिला दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतात, त्या महान विद्यार्थ्याची जयंती आहे. जातीय विषमतेमुळे ज्याला वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले आणि ज्यांनी जगातील सर्वात महान भारतीय संविधान लिहिलं, त्या महान मानवाची जयंती आहे. मुक्यालाही बोलायला लावणारे, लंगड्याला चालायला लावणारे, ज्यांचं केवळ नाव जरी ऐकलं तरी संपूर्ण देशाचे संविधान डोळ्यासमोर येते, ते संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 1891 साली. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू या गावी झाला. बाबासाहेबांना लहान असताना भीमा असे म्हटले जायचे. पिता रामजी सबका तर माता रमाई हे होते. बाबासाहेबांना लहान असताना, शाळेत असताना दुय्यम वागणूक मिळायची. गुरुजी वर्गात बसू द्यायचे नाहीत, विद्यार्थी बोलायचे नाहीत. याचे उत्तर भीमरावांनी त्यांच्या वडिलांना विचारले, तेव्हा रामजी सांगायचे, बाळा आपण खालच्या जातीचे आहोत म्हणून आपला स्पर्श त्यांना विटाळ वाटतो. त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले, ते तर माझ्यासारखेच आहेत, मग ही जात आली कुठून? मात्र या निरगस प्रश्नाचं उत्तर भीमरावांच्या वडिलांकडे नव्हते. यावरून आपल्याला लक्षात येते की बाबासाहेब लहानपणापासूनच चिकित्सक वृत्तीचे होते. प्रचंड वाचनाचा व्यासंग होता, नवनिर्मितीची ओढ होती. एकदा असे संस्कृत शिकण्यासाठी गुरुजीकडे गेले असता गुरुजी म्हणाले, मी तुला संस्कृत शिकवणार नाही आणि तसा तो तुझा अधिकारही नाही. त्यावर बाबासाहेबांनी संस्कृत पुस्तक विकत घेण्याचा आग्रह धरला आणि स्वतः संस्कृत शिकण्याचा अनुभव बाबासाहेबांनी घेतला. केवळ शाळेतच नाही तर समाजात देखील बाबासाहेबांना वाईट अनुभव आले. डोक्यावरचे केस वाढलेले असताना न्हाव्याकडे गेले तर न्हावी म्हणायचा, मी रेड्याचे केस कापीन पण तुझे केस कापणार नाही. त्यावेळेस बाबासाहेबांनी निर्धार केला, कुत्र्यासारखे गावाबाहेर जीवन जगणाऱ्या समाजासाठी कार्य करायचे. ज्या मनुवाट्यांनी बहुजन समाजाला त्रास दिला त्या बहुजन समाजाला सन्मानाचे स्थान मिळवून द्यायचे. आणि बाबासाहेबांच्या संघर्षाला सुरुवात झाली. बाबासाहेबांनी बहुजन समाजाच्या हितासाठी विविध आंदोलने केली. त्यामध्ये महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. बाबासाहेबांना माहित होते की चौदार पाणी पिल्याने लोकांचे सोने होणार नाही, मात्र अन्यायाची जाणीव करून दिल्यानंतर बंड करायची सवय त्यांना लावायची होती. त्यामध्ये काळाराम मंदिर प्रवेश बाबासाहेबांनी केला. बाबासाहेबांना माहित होते की मंदिराच्या प्रवेशाने दलितांचे प्रश्न मिटणार नाहीत. मंदिरापेक्षा शाळेची गरज जास्त आहे, मात्र अन्याय सहन करायचा नाही. समाज जागृतीच्या उद्देशाने बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या मनुस्मृतीच्या नियमानुसार राज्याभिषेकाला विरोध करण्यात आला, म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि छत्रचा अपमान केला. हा इतिहास गावागावात जाणे आवश्यक आहे. त्यामुळे निश्चितच दलित आणि सवर्ण
मिटण्यास मदत होईल. बाबासाहेब संपूर्ण आयुष्य बहुजन समाजासाठी काम केले. त्यांच्या कुटुंबाकडे पाहायला त्यांना वेळही नव्हता. बाबासाहेब परदेशी शिक्षणासाठी होते. त्या रमाई यांनी भीमरावांचा संसार केला. बाबासाहेबांकडे कसलाच हट्ट केला नाही, पण सदैव त्यांच्या समाज कार्याला सहकार्य करीत राहिल्या. 10 बाय 10 ची खोली होती त्यांची. विचार केला असता तर बाबासाहेब संपूर्ण आयुष्य आरामात जगू शकले असते. एसीच्या गाडीत फिरून बाबासाहेब जगू शकले असते. मात्र समाजाकडे पाहिले तेव्हा यांचाही राहायला पाहिजे ही भावना बाबासाहेबांच्या मनात आली आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मोलाचा संदेश बाबासाहेबांनी बहुजन समाजाला दिला. बाबासाहेबांना शिक्षणात महत्वाची मदत झाली ती म्हणजे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे शाहू महाराजांची. माणगावच्या शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केला आणि बहुजन समाजाला आवाहन केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच तुमचे कल्याण करू शकतात, त्यामुळे अस्पृश्यांचे नेतृत्व स्वीकारावे. त्यावेळी प्रचंड टाळ्यांच्या गजरात बहुजन समाजाने त्यांचे स्वागत केले. बाबासाहेबांकडून आपण तसं तर सगळ्याच गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, पण एक गोष्ट निश्चित आत्मसात केली पाहिजे. बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानले, परंतु त्यांना कधीच पाहिले नाही. संत कबीर गौतम बुद्ध यांना गुरु मानले, त्यांनाही कधीच पाहिले नाही. संत कबीर तर एकही दिवस शाळेत गेले नव्हते. मग BSc, MSc, PhD अशा पदव्या घेतलेल्या बाबासाहेबांना गुरु मानले. बाबासाहेबांनी याच महामानवांची प्रेरणा आणि विचारशक्ती ओळखली होती आणि त्यांना गुरुचा दर्जा दिला. पण आज आपण पाहतो समाजामध्ये वेगवेगळ्या विषयातले कानफुके गुरुमाय पाहायला मिळतात. कानफुके गुरुमाय पाहायला मिळतो. ज्याला त्याच्या आयुष्याचा पत्ता नसतो अशांच्या पायावर आपण डोकं ठेवतो. महिलांमध्ये सुद्धा याचे प्रमाण जास्त आहे. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण विज्ञानवाद स्वीकारून बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे. मूर्त्यांना पूजण्यापेक्षा माणुसकीला पूजते मी. काल्पनिक देवांना न मानता फुले शाहू आंबेडकरांना वाचते मी. छाती ठोकून सांगते असत्य नाकारणारी खरी भीमभक्त आहे मी. पोथ्या पुराणे वाचण्यापेक्षा शिवरायांना वाचते मी. दगडासमोर त्या कशाला झुकू, जिजाई रमाई सावित्री पुढे नतमस्तक होते मी. छाती ठोकून सांगते असत्य नाकारणारी खरी भीमभक्त आहे मी. हिंदू, शीख, मुस्लिम, ईसाई म्हणून जगण्यापेक्षा माणूस म्हणून जगते मी. धर्मातील पाखंडांना न जगता माणूसपणाला जगते मी. छाती ठोकून सांगते असत्य नाकारणारी खरी भीमभक्त आहे मी. मांजर आडवी गेली म्हणून न थांबता थेट त्या दह्याजवळ त्या पोहोचते मी. छाती ठोकून सांगते असत्य नाकारणारी खरी भीमभक्त आहे मी. भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.